नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील पुस्तक 6वे EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया. घटक 4 क्षमतानुसारी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन. पाठ्यमुद्दे 1 अध्ययन क्षमतेस अनुसरून विद्यार्थ्यांचे वर्गीकरण. 2 विद्यार्थी क्षमतेच्या अनुसार अध्यापन व्यवस्था. 3 क्षमतानुसारी अध्यापन पद्धती. 4 कच्च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन पद्धती. 5 निदानात्मक कसोट्या व सुधार कार्यक्रम. 6 हुशार विद्यार्थ्यांसाठी अध्यापन. 7 अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विचार. 8 अन्य प्रज्ञा किंवा क्षमतांचा शोध व विकास. 9 क्षमता किंवा प्रज्ञा विकासात्मक अन्य कार्यक्रम. 10 शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार व विकास. उद्दिष्टे. या घटकाचे अध्ययन केल्यावर आपणास खालील बाबींचे ज्ञान होईल. 1 अध्ययन क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे हे समजेल. 2 विभिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करता येईल. 3 विभिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या क्षमतेनुसार विकास घडवून आणता येईल. 4 शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास घडवून त्यांचा समाजाकरिता उपयोग व्हावा म्हणून कार्यक्रम आखता येतील. पाठाचे प्रास्ताविक. शाळेत येणारे विद्यार्थी समाजाच्या विविध स्तरातून येत असतात. हे सर्व विद्यार्थी एकजिन्सी नसतात. नैसर्गिक शक्ती व क्षमता सर्वांच्या एकसारख्या नसतात. काही अत्यंत बुद्धिमान असतात तर काही बुद्धिमंद असते. काही सशक्त असतात तर काही अशक्त घरातील असतात. घरातील आर्थिक क्षमतांचा आणि संस्कारांचाही त्यांच्यावर भलाबुरा परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांच्यात विभिन्नता दिसून येते. सामाजिक वातावरणाचाही वेगवेगळा परिणाम विद्यार्थ्यांच्या राहणीमानावर होतच असतो. तसेच विचारांवर झालेला असतो. त्यामुळे वर्ग किंवा शाळा विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या एक मोठ असते. प्रत्येक विद्यार्थी असा विचार केल्यास दुसऱ्यापासून काही ना काही बाबतीत भिन्न असतो. त्यामुळे एका वर्ग खोलीत एका शिक्षकाद्वारे सर्वांना एकसारखे शिकवण्यातून अनेक समस्या निर्माण होतात. मंद क्षमतेच्या विद्यार्थ्यांना विषय समजत नाही तर बुद्धिमान विद्यार्थी तो ताबडतोब ग्रहण करतात व वर्गात गडबड करतात. मंद क्षमतेच्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकाने विशेष लक्ष न दिल्यास हळूहळू त्यांना विषय समजेनासा होतो व ते शिक्षण घेणे किंवा शाळेत जाणे टाळू लागतात व शेवटी शाळा सोडून देतात. आणि अशी शाळा सोडल्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर समाजाने आतापर्यंत केलेल्या पैशाचा व श्रमाचा अपव्यय होतो. त्यामुळे शाळेत प्रविष्ट झालेला विद्यार्थी त्यांच्याकडून असलेल्या कमीत कमी अपेक्षांची पूर्ती करीपर्यंत शिक्षण घेत राहावा याकरता योजनाबद्ध कार्य करण्याची आवश्यकता असते. आजच्या शिक्षण व्यवस्थेत असे योजनाबद्ध कार्य काही प्रमाणात काही शाळांत होते, परंतु बहुतांश शाळांत तशी व्यवस्था करण्यात येत नाही व त्यामुळे समाजाचे व शासनाचे बरेच नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याकरिता मुख्याध्यापकांनी योग्य अध्यापन पद्धतींची व विविध कार्यक्रमांची आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते. विषय विवेचन. अध्ययन क्षमतेस अनुसरून विद्यार्थ्यांचे वर्गीकरण. प्रत्येक विषय शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याचे त्याच्या अध्ययन क्षमतेनुसार किंवा ग्रहण क्षमतेनुसार वर्गीकरण करावयास हवे. ठोकळ मानाने हे विभाजन 3 गटात करावयास हवे. हे वर्गीकरण करण्याकरिता विषय चाचण्यातील प्राप्त गुण, विद्यार्थ्यांचा गृहपाठ करून येण्याची प्रवृत्ती, वर्गातील प्रतिसाद यांचा विचार करावा. हुशार, मध्यम व मागासलेले किंवा मंद अशा 3 गटात वर्गीकरण करण्यात यावे. एका विषय शिक्षकाने केलेले वर्गीकरण दुसऱ्या विषय शिक्षकास उपयोगी पडेल असे नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयासंबंधीची आवड, पूर्वज्ञान, ग्रहण क्षमता ही भिन्न असते. भाषेच्या शिक्षकाने केलेले वर्गीकरण हे गणित शिक्षकाच्या उपयोगी पडेल असे नाही व गणित शिक्षकाने केलेले वर्गीकरण शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या बहुधा उपयोगी पडणार नाही. कला शिक्षकास वेगळ्या वर्गीकरणाची आवश्यकता भासेल.
या वर्गीकरणात साधारणतः मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शाळेत अधिक असते, परंतु शालेय परिसरानुसार हे प्रमाण बदलू शकते. सुखवस्तू व बौद्धिक कार्य करणाऱ्या शालेय परिसर असेल तर हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असू शकते. गरीब व श्रमप्रधान परिसर असेल तर बौद्धिक विषयाचे बाबतीत कच्च्या किंवा मंद विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असू शकते. 2. विद्यार्थी क्षमतेच्या अनुसार अध्यापन व्यवस्था. 1. बैठकीची व्यवस्था. विद्यार्थी क्षमतेप्रमाणे अध्यापन व्यवस्था करताना शिक्षकांच्या मंद किंवा कच्च्या विद्यार्थ्यांकडे अधिक ध्यान देता यावे म्हणून त्यांना पुढील बेंचवर बसवणे इष्ट ठरते. तसेच हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवता यावे म्हणून त्यांना देखील पुढच्या बेंचवर बसवणे आवश्यक असते. शेष विद्यार्थ्यांना म्हणजे मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांच्या मागे बसवण्यात यावे. साधारणतः पहिल्या ओळीत मंद विद्यार्थी, त्यामागे हुशार विद्यार्थी व त्यानंतर मध्यम विद्यार्थी असा क्रम ठेवल्यास अध्यापनात त्याचा चांगला उपयोग होतो. एकाच बेंचवर एका क्षमतेचे विद्यार्थी शक्यतो बसवावेत. हुशार आणि मंद क्षमतेचे विद्यार्थी मात्र एकत्र बसवू नयेत. 2. वर्ग तुकड्यांची रचना. ज्या शाळेत एका इयत्तेच्या अधिक तुकड्या होत असतील तेथे विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण अध्ययन क्षमतेचा विचार करून वेगवेगळ्या तुकड्या करणे इष्ट असते. साधारण समान क्षमतेचे विद्यार्थी एकत्र असल्यास शिक्षकांना पाठ नियोजन करणे सोयीचे असते. हुशार विद्यार्थ्यांची किंवा सर्व विषयात कोणत्याच प्रकारे सवलत न घेता उत्तीर्ण झालेल्या वेगळी तुकडी, सवलतीने उत्तीर्ण झालेल्या वेगळी तुकडी व अनुत्तीर्ण होऊन त्याच वर्गात राहिलेल्या वेगळी तुकडी अशी वर्ग तुकड्यांची रचना सोयीची ठरते. 3. पाठ्यविषयाचे विभाजन. आपल्या विषयासंबंधी वर्गातील विद्यार्थ्यांची ही क्षमता विषयक रचना लक्षात घेऊन विषय शिक्षकाने आपल्या अध्यापनाची पद्धत, विषयाचा सविस्तार व खोली निश्चित करावयाची असते. यातही क्षमतेनुसार पाठ्यविषयाचे 3 भागात विभाजन करावे लागते. केवळ हुशार विद्यार्थ्यांनीच अध्ययन करावयाचा भाग, मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करावयाचा भाग व केवळ कच्च्या विद्यार्थ्यांना शिकवायचा भाग व अध्यापन पद्धती निश्चित करावयास हवी. पाठ्यविषयाचे 3 भागात विभाजन करीत असताना त्यांचा आधार काय असावा असा प्रश्न सहजच शिक्षकापुढे उभा राहतो. विषयाचा गाभा हा सर्व विद्यार्थ्यांकरिता आवश्यक असतो. उदाहरणार्थ गणितात 4 मौलिक क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या सर्वांना माहीत असणे आवश्यक. म्हणून या क्रिया मंद विद्यार्थ्यांसकट सर्वांना येणे आवश्यक आहे. नित्योपयोगी शब्दभांडार व मौलिक वाक्यरचना प्रकार हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. परंतु मौलिक क्रियांवर आधारलेले किचकट प्रश्न सर्वांना सोडवता येणे काही आवश्यक नाही. विशेष प्रसंगी वापरण्यात येणारे व अर्थ समजण्याकरिता केवळ आवश्यक असलेले शब्दभांडार सर्व विद्यार्थ्यांनी मुखोद्गत करण्याची आवश्यकता नसते. शारीरिक शिक्षणात मौलिक व्यक्तिगत क्षमतांचा म्हणजे गती, चपलता, व्यक्ती आदींचा सर्व विद्यार्थ्यात विकास होणे आवश्यक आहे. परंतु खो-खो सर्वच विद्यार्थ्यांना खेळता यावा असे नाही. म्हणून मौलिक प्रकारचा पाठ्यभाग निवडून त्याचे अध्यापन शिक्षकांनी करावयास हवे. ते सगळ्यांकरिता समान राहील. त्यामुळे परंतु त्यावर आधारलेल्या प्रश्नांची संख्या व स्वरूप विभिन्न श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळे द्यावे लागेल. उदाहरणार्थ बेरीज हा भाग शिकवल्यावर मंद विद्यार्थ्यांकरिता सोपी 2-3 उदाहरणे तर मध्यम श्रेणीकरिता मध्यम काठिण्य स्तराची 4-5 उदाहरणे तर हुशार विद्यार्थ्यांकरिता कठीण स्तराची 5-6 उदाहरणे देऊन सर्वांना कार्यव्यस्त ठेवता येईल. प्रत्येकाला उदाहरणे बरोबर सोडविल्याचा आनंद मिळाल्यामुळे कोणत्याच प्रकारचे वैफल्य कोणत्याही विद्यार्थ्यात निर्माण होणार नाही. हुशार व मध्यम श्रेणीचे विद्यार्थी थोड्या मार्गदर्शनाने सहज अभ्यासू शकतील असा पाठ्यभाग हा केवळ वेगळा करण्यात यावा. हा भाग फक्त मध्यम श्रेणीच्या व हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासावयास सांगावा. उदाहरणार्थ कथा, गोष्टी, नाटक आदी या भागात मोडू शकतात. संबंधित विषयाचा संबंधित कठीण भाग केवळ हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासावयास सांगावा. उदाहरणार्थ निबंध, विचारप्रवर्तक लेख वा कविता ह्या हुशार विद्यार्थ्यांकरिता निर्धारित कराव्यात व त्यांच्याकडून अभ्यासून घ्याव्यात.
असे या विषय संबंधीचे अवांतर वाचन करण्यास व लेखन करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. उदाहरणार्थ गणितातील कूट प्रश्न अशा विद्यार्थ्यांकरिता द्यावेत. साधारणतः अभ्यासक्रमाचा 50% मौलिक स्वरूपाचा भाग कच्च्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता, 75% भाग मध्यम श्रेणीच्या वा सवलतीने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आणि संपूर्ण म्हणजे 100% भाग हुशार किंवा सवलत न घेता उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित करावा. 3. क्षमतानुसारी अध्यापन पद्धती. विभिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच वर्गखोलीत शिकवायचे कसे हा प्रश्न शिक्षकासमोर उभा राहतो. याकरिता आवश्यकतेनुसार वर्ग अध्यापन पद्धती, गट अध्यापन पद्धती व व्यक्तिगत अध्यापन पद्धतीचा उपयोग करता येतो. वर्ग अध्यापन पद्धतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना फलकाच्या, शिक्षण साहित्याच्या व आपल्या अध्यापन कौशल्याच्या सहाय्याने मौलिक स्वरूपाचा पाठ्यविषय शिक्षकांनी शिकवावा. याकरिता शिक्षकांनी पाठाचे टाचण काढणे आवश्यक आहे. या पाठ टाचणात 3 वेगळ्या गटांना विचारावयाचे वेगवेगळे प्रश्नही नोंदविण्यात यावे. हीच बाब सराव प्रश्नाकरिता व गृहपाठाच्या प्रश्नांकरिता लक्षात ठेवावी. सब घोडे 12% असे करू नये. जो भाग फक्त मध्यम व हुशार श्रेणीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल तो गट पद्धतीने शिकवावयाचा आहे. याकरिता प्रथम मंद विद्यार्थ्यांना सराव प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात किंवा वाचन करण्यात किंवा चित्र काढण्यात किंवा विशिष्ट शारीरिक कार्यक्रमांचा सराव करण्यात व्यस्त ठेवावयाचे हवे. या गटाच्या कामाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी त्याच्या गटाच्या प्रमुख व उपप्रमुखाकडे सोपवावी. मध्यम व हुशार विद्यार्थ्यांचा गट मोठा असेल व बहुतांश विद्यार्थ्यांना विषय समजावून देणे आवश्यक असेल तर तो त्यांना एकत्र समजावून द्यावा. छोटा गट असेल तर आपल्या शेजारी अशा विद्यार्थ्यांना बसवून विषय समजावून द्यावा. हे विद्यार्थी स्वाध्यायाने अधिक शिकतील असा प्रयत्न करावा. प्रत्येक शब्द त्यांना समजावून देण्याची आवश्यकता नसते. कमी अध्यापन व अधिक अध्ययन हे सूत्र या गटाचे बाबतीत अंगीकारावे. जेव्हा केवळ हुशार विद्यार्थ्यांना हाताळायचे असेल तेव्हा व्यक्तिगत शिक्षण पद्धतीचा विशेष वापर करण्यात यावा. परंतु गट मोठा असेल तर गट शिक्षण पद्धतीचाही वापर करता येईल. या गटाला हाताळताना स्वाध्याय किंवा स्वयंअध्ययन हे सूत्र लक्षात ठेवून स्वाध्याय करण्याविषयी मार्गदर्शन व अडचणीचे निवारण करणे व शंका समाधान करणे एवढेच काम शिक्षकांकडे करावे. या गटाचे बाबतीत अवांतर वाचन, लेखन, संभाषण, कूटप्रश्न, वरच्या दर्जाचा कलाविष्कार, वेगवेगळे खेळ आदी बाबतीत प्रोत्साहन, मार्गदर्शन व मूल्यमापन शिक्षकाने सतत करत राहावे. व्यक्तिगत अध्यापन पद्धतीचा उपयोग कच्च्या किंवा मंद विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधी करणे आवश्यक ठरते. एखादा दोष जेव्हा फक्त एका विशिष्ट विद्यार्थ्यांचा असतो त्याच वेळी सर्व विद्यार्थ्यांना तो समजावून देण्याची आवश्यकता नसते, कारण त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांचा विनाकारण कालापव्यय होतो. व्यक्तिगत अध्यापनामध्ये विद्यार्थ्याला आपल्या टेबलावर बोलावून किंवा शेवटच्या बेंचवर नेऊन त्याची होणारी चूक त्यास समजावून द्यावी व सराव द्यावा. क्षमतानुसारी वर्ग तुकड्यांची रचना. 1. तुकडीत सर्व उत्तीर्ण विद्यार्थी. तुकडीत सर्व उत्तीर्ण विद्यार्थी असतील तर अध्यापन करणे अधिक सोपेचे असते. सवलत न घेता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रम शिकवायचा असतो. हे विद्यार्थी अभ्यासक्रमातील काही भाग स्वाध्याय म्हणून शिकू शकतात. तो भाग स्वाध्याय पद्धतीने शिकवण्यात यावा. आवश्यक तेथे संक्षिप्त मार्गदर्शन करावे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना त्यांच्या कल्पनाशक्तीला व विचारशक्तीला प्रोत्साहन देऊन विषयासंबंधी अवांतर ज्ञान, तत्संबंधी संदर्भ ग्रंथातून, वर्तमानपत्रे, मासिके यांमधून मिळविण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. कठीण प्रश्न, नवीन प्रयोग आदीबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. 2. सवलत प्राप्त विद्यार्थी तुकडीचे अध्यापन. केवळ हुशार श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेला भाग वगळून अभ्यासक्रमातील राहिलेला सर्व भाग मध्यम श्रेणीच्या म्हणजे सवलतीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यासला जावा. कच्च्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेला सोपा भाग शक्यतो स्वाध्याय पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. मौलिक स्वरूपाचा भाग शिकवून त्याचा चांगला सराव द्यावा. अभ्यासक्रमातील 20 ते 25% भाग हुशार विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केल्यामुळे
व तो भाग या मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावयास नसल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता त्यांना अधिक वेळ मिळतो. या वेळेचा उपयोग मौलिक स्वरूपाच्या भागाचा अधिक सराव करण्याकरिता करण्यात यावा. विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत दोष शोधून ते काढण्यात यावे. 3. अनुत्तीर्ण विद्यार्थी तुकडीचे अध्यापन. अनुत्तीर्ण विद्यार्थी यांची जी तुकडी तयार करण्यात येते त्या तुकडीत निर्धारित संपूर्ण अभ्यासक्रमाचा केवळ 50% भाग शिकविण्यात यावा. यातील सर्व भाग मौलिक स्वरूपाचा व सोपा असावा. हा भाग शिकवित असताना निदानात्मक कसोट्याद्वारे विद्यार्थ्यातील दोष हुडकून त्यानुसार वर्गश, गटश व व्यक्तिगत मार्गदर्शन करण्यात यावे. केवळ 50%च अभ्यासक्रम शिकवायचा असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याकरिता हुशार विद्यार्थ्यांच्या मानाने दुप्पट वेळ उपलब्ध होतो. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांची व्यक्तिगत काळजी घेण्यात व त्यांच्याकडून भरपूर सराव करून घेण्यात करण्यात यावा. थोडक्यात बोलायचे झाल्यास अभ्यासक्रमाचा 50% मौलिक स्वरूपाचा भाग कच्च्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता निर्धारित करावा. 75% भाग माध्यमिक श्रेणीच्या किंवा सवलतीने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तर 100% भाग उत्तीर्ण होणाऱ्या व हुशार विद्यार्थ्यांकरिता निर्धारित करावा व त्यानुसार अध्यापन करावे. अशी वर्गरचना व अध्यापन पद्धती अंगीकारल्यावरही प्रत्येक विषयाच्या बाबतीत या तुकड्यातही 3 श्रेणीचे विद्यार्थी आढळतात. त्यानुसार क्षमतानुसार अध्यापनाचा उपयोग केल्यास विशेष फायदा होतो. 2. परीक्षण व्यवस्था. अभ्यासक्रमाच्या क्षमतेस अनुसरून वाटणी केल्यास वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढाव्या लागतील काय असा प्रश्न उपस्थित होतो, परंतु तसे करण्याचे कारण नाही. प्रश्नपत्रिकेतील 50% गुणांचे प्रश्न कच्च्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर, 25% गुणांचे प्रश्न मध्यम व उच्च श्रेणीकरिता निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर तर 25% गुण केवळ उच्च श्रेणीकरिता निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर विभाजित करण्यात यावेत. म्हणजे काठिण्य स्तरानुसार प्रश्नपत्रिकेची रचना होऊन सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापनही होऊ शकेल. कच्च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन पद्धती. काही विद्यार्थी मंद नसतात, परंतु त्या मागील वर्गातून योग्य तयारी न होता उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात घातलेले असतात. विभिन्न कारणामुळे असे घडते. शाळेत विद्यार्थी संख्येची आवश्यकता असते. शिक्षकांच्या वेतनवृद्धीशी विद्यार्थी उत्तीर्णतेची सांगड घातल्यामुळे अयोग्य पद्धतीचा अवलंब करून त्यांची योग्य तयारी नसतानाही त्यांना उत्तीर्ण करून वरच्या वर्गात ढकलण्यात येते. कधीकधी तर पालक गळ घालतात किंवा दबाव आणतात व कच्चे विद्यार्थी वर्गात येऊन बसतात. शाळेची आवश्यकता व परिस्थितीचा दबाव म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांचा समुचित विकास साधण्याची व राष्ट्रीय साधन सामग्रीचा अपव्यय न होऊ देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर येऊन पडते. जर पद्धतशीर प्रयत्न केला तर यात कठीण असे काहीच नाही. विद्यार्थ्यांचा कच्चेपणा घालवून त्यांना अन्य विद्यार्थ्यांच्या पंक्तीला बसविण्याकरिता योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्यक ठरते. विद्यार्थी कच्चे राहण्याचे कारण प्रथम शोधून काढले पाहिजे. विद्यार्थ्याला विषयातील मौलिक स्वरूपाचा काही भाग अनुपस्थित राहिल्यामुळे व त्यांची ग्रहणक्षमता कमी असल्यामुळे समजलेला नसतो किंवा त्यासंबंधी त्यांच्या चुकीच्या धारणा असतात. हा भाग मौलिक स्वरूपाचा असल्यामुळे त्यावर आधारित पुढील सर्व भागाच्या अध्ययनात चुका करीत जातो. मग हा विषय आपल्यास समजत नाही म्हणून निराश होतो. विद्यार्थी ज्याच भागात चुका करतो तो मौलिक स्वरूपाचा भाग कोणता, त्यात होणारी नेमकी चूक कोणती हे आपण शोधून काढले व त्यासंबंधी सुधारक कार्यक्रम आखून क्रियान्वित केला तर कच्चे विद्यार्थी दुरुस्त होऊन अन्य विद्यार्थ्यांबरोबर पुढे जाऊ शकतात असा अनुभव आहे. निदानात्मक कसोट्या व सुधार कार्यक्रम. विद्यार्थ्यातील विविध विषयातील नेमके दोष हुडकून काढण्याकरिता निदानात्मक कसोट्या उपयोग करावयास हवा. त्यातून विद्यार्थ्यांची नेमकी चूक कुठे आहे ते आपणास कळते. त्यानंतर योग्य ते सुधार कार्यक्रम आखून हा दोष दूर करता येतो. एक उदाहरणार्थ एका शाळेत इयत्ता 5वीत येणारे विद्यार्थी
कच्चे होते म्हणून 5वीचा निकाल फार कमी होता व मग शाळेची वर्ग संख्या आहे तेवढी ठेवण्यामागे अयोग्य रीतीने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून वरच्या वर्गात ढकलावे लागत होते. हे विद्यार्थी कच्चे राहून पुढे SSC परीक्षेचा निकालही कमी लागत असे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सत्राच्या सुरुवातीस मराठी लेखन, वाचन, गणित व इंग्रजी या बाबतीत निदानात्मक कसोट्या तयार करण्यात आल्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन सत्राच्या सुरुवातीस मराठी लेखन, वाचन, गणित त्याचबरोबर इंग्रजी या बाबतीत निदानात्मक कसोट्या तयार करण्यात आल्या. शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात मराठी व गणितासंबंधी निदानात्मक कसोट्या घेऊन दोषदर्शक तक्ते तयार करण्यात आले. 1 महिन्यानंतर इंग्रजीच्या बाबतीतही चाचणी म्हणजे लिपीसंबंधी घेण्यात आली व दोषदर्शक तक्ते तयार करण्यात आले. हे दोष दूर करण्याकरिता वर्गपद्धती, गटपद्धती व व्यक्तिगत अध्यापन पद्धती यांचा उपयोग करता येईल अशा प्रकारचा सुधार कार्यक्रम आखण्यात आला. हा कार्यक्रम आखताना वार्षिक नियोजन 1 महिन्याकरिता सर्व विषयाच्या बाबतीत बाजूस ठेवण्यात आले व सर्व तासिकात या 3 विषयांवरच भर देण्यात आला. अन्य विषयांचे अध्ययन, अध्यापन हे दोष दूर करण्याशी निगडीत करण्यात आले. प्रथम घटक चाचणीतील प्रश्नपत्रिकांची रचना सुधार कार्यक्रमाचा परिणाम काय झाला हे तपासण्याकरिता इष्ट ठरेल अशी करण्यात आली. या घटक चाचणीत विद्यार्थ्यांचे मातृभाषा वाचन विषयक, लेखन विषयक, गणिताच्या मौलिक क्रियांसंबंधी, इंग्रजी लिपी लेखनासंबंधी व उच्चारासंबंधी अनेक दोष दूर झाल्याचे दिसून आले. काही व्यक्तिगत दोष दूर झाले नव्हते, ते पुढच्या महिन्यात दूर करण्यात आले. त्या वर्षी पुढे 6व्या व 7व्या वर्गात अन्य परीक्षा सामान्य प्रश्नपत्रिकांचे आधारावर घेतल्यावर देखील कोणत्याच वेगळ्या मार्गाचा अवलंब न करता विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले. वर्ग 7च्या शेवटी तर सर्व विद्यार्थी कोणतीही सवलत न देता उत्तीर्ण झाले. हा कार्यक्रम राबवित असताना संबंधित शिक्षकांच्या दर 15वड्यात निदान आणि सुधार नियोजन सभा मुख्याध्यापक घेत असत. पुढील 15वड्यात करिता सुधार कार्यक्रमाची आखणी करीत असत. तसेच प्रत्येक उपघटकानंतर छोटी निदान चाचणी शिक्षक घेत असत व त्याचे प्रतिवेदन प्रत्येक सभेत सादर केले जाई. हुशार विद्यार्थ्यांसाठी अध्यापन. कच्च्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची विशेष व्यवस्था जशी करण्याची आवश्यकता असते तशी व्यवस्था हुशार विद्यार्थ्यांच्या बाबतीत करणे आवश्यक आहे. हुशार विद्यार्थ्यांची अध्यापन व्यवस्था वर्गखोली अध्यापन करीत असताना कशी करावी हे पूर्वी सांगितले आहेच. वर्गातील अध्यापन हे कच्चे वा मध्यम श्रेणीचे विद्यार्थी लक्षात घेऊन करणे आवश्यक ठरते. यामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या क्षमतेला अशा अध्यापनातून पूर्ण वाव मिळत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी अशा अध्यापनामुळे उदासीन होण्याची, वर्गात गडबड गोंधळ करण्याची शक्यता जास्त असते. 1. गटनायकत्व. अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेला पूर्ण वाव देण्याकरिता त्याला 4-5 विद्यार्थ्यांचा गटनायक म्हणून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची, त्यांच्यातील दोष दूर करण्याची व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी. म्हणजे हे विद्यार्थी व्यस्त राहतात व वर्गात गोंधळ गडबड होत नाही. गटनायक हा विषयानुसार त्या विषयातील त्याच्या क्षमतेनुसार बदलण्यात यावा. 2. विशेष प्रश्न. मागे सांगितल्याप्रमाणे अशा विद्यार्थ्यांकरता अन्य विद्यार्थ्यांच्या मानाने अधिक प्रश्न द्यावेत. वर्गात अध्यापन करीत असताना किंवा गृहकार्य देत असताना ही प्रश्न व्यवस्था करण्यात यावी. 3. कठीण भाग. ह्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासक्रमातील कठीण भाग राखून ठेवावा व त्यांचे अध्यापन या विद्यार्थ्यांनाच करण्यात यावे. 4. अवांतर वाचन. विषयांशी संबंधित अवांतर पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे अशा विद्यार्थ्यांना वाचावयास सांगावीत व त्यांचे टिपण करण्यास सांगावे. त्यातील कठीण भाग विद्यार्थ्यांना समजला नाही तर तो विद्यार्थ्यांना समजून द्यावा. अशा विद्यार्थ्यांसाठी छोटा स्वतंत्र संदर्भ ग्रंथालय विभाग असावा. 5. स्वाध्याय पद्धती. हुशार विद्यार्थ्यांचे बाबतीत अध्यापनापेक्षा
स्वयं अध्ययनावर व स्वाध्यायावर विशेष भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून अडचणी शिक्षकांना विचाराव्यात. शिक्षकांनी या भागावर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना तो भाग कितपत समजला आहे याची चाचणी घ्यावी. 6. सहली व क्षेत्रभेटी. सहलींमध्ये व क्षेत्रभेटींमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेला वाव मिळत असतो. म्हणून सहलीमध्ये व क्षेत्रभेटीमध्ये टिपणे घेण्यास प्रोत्साहन द्यावे व त्यावरील कार्यकारण भावाची माहिती शिक्षकाने प्रश्नरूपाने द्यावी. 7. समाज निरीक्षण व नेतृत्व विकास. या विद्यार्थ्यांना विशेषतः प्रश्नावली व कार्यभार देऊन आपल्या समाजाचे व त्यात घडणाऱ्या विविध घडामोडींचे निरीक्षण करण्यास सांगावे. त्यांच्याशी त्यांच्या कार्यकारण भावाची चर्चा करावी. हुशार विद्यार्थी समाजाचे विविध बाबतीत त्यांच्या आवडीच्या व क्षमतेच्या क्षेत्रात लहान मोठ्या प्रमाणात भविष्यात नेतृत्व करीत असतात. म्हणून नेतृत्व पल्लवित करण्याची व त्यांना समाजोपयोगी राष्ट्रोपयोगी आकार देण्याची विशेष जबाबदारी शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर असते. 8. मुख्याध्यापकांची जबाबदारी. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी विशेष जागरूक राहावे. अशा विद्यार्थ्यांची समग्र माहिती संकलित नोंद पत्रिकेत ठेवावी. वेळोवेळी अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी आपल्या कक्षात बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांची विचारपूस करावी, त्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या मार्गातील अडचणी समजून घेऊन दूर करण्याकरिता योग्य व आवश्यक ती मदत करावी. ते स्वावलंबी व दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन त्यांना मदत करण्याची त्यांची वृत्ती विकसित होईल असा प्रयत्न या भेटीतून मुख्याध्यापकांनी करावा. विशेषतः त्यांची अभिरुची लक्षात घेऊन त्या बाबतीत त्यांचा उत्तरोत्तर विकास कसा होईल याकडे मुख्याध्यापकाने लक्ष द्यावे. हुशार विद्यार्थ्यांमुळेच भविष्यात शाळा व मुख्याध्यापक ओळखले जातील. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे शाळेला व मुख्याध्यापकाला समाजाकडून प्रमाणपत्र मिळते. म्हणून अशा विद्यार्थ्यांकडे मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विचार. वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त सवलत देऊन आणि विशेष सहानुभूतीने उत्तरपत्रिकेत तपासणी करून किती सढळ हाताने गुण देऊनही काही विद्यार्थी उत्तीर्ण होत नाहीत. त्यांची योग्य प्रकारे विशेष व्यवस्था न केल्यास पुढच्या वर्षीही अनुत्तीर्ण होतात व पुढे उदासीन होऊन शिक्षण सोडून देतात. काही पालक आग्रहाने त्यांना शिकवित राहतात, परंतु त्यांना समजत नसल्यामुळे व त्यामुळे शाळेत शिक्षा होत असल्यामुळे शाळेतून पळून जाणे व बाहेर भटकत राहणे, जुगार खेळण्या आदी गोष्टींच्या ते आहारी जातात व त्यांच्या जीवनाची दिशा पार बदलून जाते. शिवाय हे विद्यार्थी शालेय व्यवस्थापनाकरिता देखील डोकेदुखी ठरतात. वर्गात खोड्या करणे, विद्यार्थ्यांना त्रास देणे, इतरांनाही शिकू न देणे, शालेय आवारात व शाळेबाहेरील दांडगाई करणे इत्यादी गोष्टी करीत असतात. त्यामुळे असे विद्यार्थी शिक्षक व व्यवस्थापनाकरिता डोकेदुखी ठरतात. शासनाचा अशा विद्यार्थ्यांवर होणारा खर्च अनाठायी ठरतो. समाजाकरिता असे विद्यार्थी डोकेदुखी ठरतात. समाजविघातक गोष्टी मोठ्या संख्येने व्यस्त असतात. अशा विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्या क्षमतेस अनुसरून त्यांचे मार्गांतरीकरण व उन्नयन करण्याची आवश्यकता असते. त्यांना शिक्षा करण्याने व त्यांची सारखी कानउघडणी करण्याने, त्यांना दोष देत राहण्याने त्यास काही साध्य नाही, तर उलट ते उद्दाम होतात. त्यांना आवश्यकता असते मायेने समजून घेण्याची व प्रेमाने वळण लावण्याची. शिक्षक हे काम त्यांच्या शिकवण्याच्या तासिकेत करू शकत नाहीत, परंतु त्यांना एक मात्र जरूर करता येते. अशा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणे व तोडून बोलणे या गोष्टी त्यांना कटाक्षाने टाळता येतात. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता क्षमतानुसार वर्ग तुकड्यांची रचना केल्यास विशेष उपयोग होऊ शकतो किंवा त्रिशैलीय अध्यापन पद्धतीचा अवलंब केल्यास बहुतांश विद्यार्थी पुढच्या सत्रात अपेक्षेप्रमाणे उत्तीर्ण होतात असा अनुभव आहे. फारच थोड्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत 2 ते 3% या प्रयत्नानंतरही प्रश्न शिल्लक राहतो. हे विद्यार्थी पुढच्या वर्षीही अनुत्तीर्ण होतात. काही शाळांत अशा विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याकरिता सक्ती करण्यात येते. शाळा सोडण्याकरिता जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सांगतो तेव्हा आपण आपल्या अक्षमतेची अप्रत्यक्षपणे कबुली देत असतो.
दुसऱ्या वर्षीही जे विद्यार्थी वरच्या वर्गात जाऊ शकत नाहीत, त्यांचे विशेष प्रश्न असतात, ते मुख्याध्यापकांनी योग्य शिक्षकांमार्फत व मार्गदर्शकामार्फत समजावून घ्यावयास हव्यात. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही कौटुंबिक अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, काही त्यांच्या व्यक्तिगत अडचणी असतात, मित्रपरिवारामुळे त्यांच्यात काही दोष शिरलेले असतात, त्यांचा बौद्धिक विकास आणि क्षमता, शालेय विषय ग्रहण करण्याची क्षमता किंवा त्यांना शालेय शिक्षणात अभिरुची नसते, यातील कोणती बाब त्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आड येते आहे, त्याचा विविध मार्गांनी शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते. त्यांच्या अभिरुचीप्रमाणे जर त्यांच्या कार्यपद्धतीचे मार्गांतरीकरण व उन्नयन करता आले तर हे विद्यार्थी पुढे एक आदर्श नागरिक ठरतात. कमीत कमी ते समाजाला त्रासदायक तरी ठरत नाहीत. परंतु अशा विद्यार्थ्यांची मार्गदर्शकाची वागणूक सहृदयतेची व विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेणारी असावी लागते. हे काम एकतर स्वतः मुख्याध्यापकाने करावे किंवा प्रशिक्षित समाजसेवी सहकार्याकडून सोपवावे. प्रशिक्षित समाजसेवक. समाजसेवेच्या अभ्यासक्रमाद्वारे अनेक प्रशिक्षित समाजसेवक शिक्षक बाहेर पडत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमात शाळेतील अभ्यासात मागासलेल्या विद्यार्थ्यांना हाताळण्याचे व त्यांच्यातील दोष दूर करण्याचे अभ्यासक्रम समाविष्ट आहे. परंतु अशा प्रशिक्षित व्यक्तींना शाळेत नेमण्याची व्यवस्था शासनाद्वारे झालेली नाही. प्रत्येक मोठ्या शाळेत एक व छोट्या शाळांच्या समूहात एक असा याप्रमाणे समाजसेवक नेमण्यात आल्यास अशा विद्यार्थ्यांना सुधारण्याचे काम ते खचित चांगल्या प्रकारे करू शकतील. विविध चाचण्या, प्रश्नावल्या, पालकांच्या भेटी, विद्यार्थी मुलाखती, परिसर भेटी आदींच्या द्वारे विद्यार्थ्यांना समजून घेऊन विद्यार्थ्यांत आवश्यक ते परिवर्तन घडवून आणू शकतील. अन्य प्रज्ञा किंवा क्षमतांचा शोध व विकास. शिक्षणाचा त्यांच्या पूर्ण अर्थाने विचार केल्यास अन्य प्रज्ञा व क्षमतांचा शोध घेऊन त्यांच्या विकासाच्या योजना आखणे व त्या कार्यान्वित करणे हा शालेय शिक्षणाचा एक भाग ठरतो. त्यामुळे अन्य प्रज्ञा व क्षमता असा शब्दप्रयोग विरोधाभासी वाटतो. शालेय शिक्षणात विविध ज्ञान विषयांशी, कलांशी निगडीत व क्रीडा क्षमतांचा शोध होत असला तरी जगात विकसित झालेल्या सर्व ज्ञानशाखा, कला व क्रीडांचा अंतर्भाव शिक्षणात करता येत नाही. परंतु विद्यार्थी आपल्या पर्यावरणातून, विविध लोकांमधून विविध प्रकारचे ज्ञान, कला व क्रीडा उचलतात व विकसित करतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी सायकलवरून दुरुस्त करणे शिकू शकतो, तर एखादा विद्यार्थी वैदिक गणिताचे ज्ञान मिळवू शकतो, तर एखादा विद्यार्थी स्केटिंग शिकतो. शालेय शिक्षणात अंतर्भूत नसलेल्या पण विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या विविध विषयांच्या ज्ञानाला, कलेला व क्रीडेला प्रदर्शित करण्याची संधी आपण विद्यार्थ्यांना दिली तर अशा प्रज्ञांचा शोध लागून त्यांच्या विकासाच्या योजना आखता येतील. 1. स्नेहसंमेलने. शाळेच्या स्नेहसंमेलन वा शारदोत्सव प्रसंगी अशा प्रज्ञांच्या प्रकटीकरणाकरिता विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशा संधीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे, या प्रसंगी संबंधित प्रज्ञेच्या व क्षमतेच्या संदर्भात त्यांचे कौतुक झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. 2. विकासाच्या योजना. अन्य प्रकारच्या प्रज्ञांचा व क्षमतांचा असा शोध घेतल्यावर त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञ शालेय परिसरात उपलब्ध असल्यास त्यांचा विद्यार्थ्यांशी संपर्क घडवून आणावा. हा संपर्क घडवून आणण्याकरिता शाळेत एखाद्या विशेष प्रसंगी या क्षमतांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवावा. या प्रसंगी या तज्ज्ञांना बोलावून त्यांचे निरीक्षण व मूल्यांकन करण्यास सांगावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थी एखाद्या विशिष्ट प्रज्ञेचे व क्षमतेचे प्रदर्शक असतील तर त्यांना प्रदर्शित क्षमतेनुसार क्रमांक देऊन त्यांचा गौरव करावा. 3. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. या संबंधित विद्यार्थी व त्या विषयाचे तज्ज्ञ यांच्या विशेष संपर्क आणून द्यावा. तज्ज्ञांचा या विद्यार्थ्यास वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची विनंती करावी. त्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळ निश्चित करून त्यांचे मार्गदर्शन व विकास घडवून आणतील.
क्षमता प्रज्ञा विकासात्मक अन्य कार्यक्रम. 1. विविध स्पर्धांतील सहभाग. समाजात अशा प्रज्ञा व क्षमता यांच्या विकासाकरिता काही मंडळे संस्था कार्यरत असतात. त्या विविध प्रसंगी काही कार्यक्रम आखत असतात, स्पर्धा आयोजित करीत असतात. या स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे, आवश्यक व योग्य त्या सवलती देण्यात याव्यात व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. 2. दिनविशेष. थोर पुरुषांच्या जन्मदिनी व पुण्यतिथींना व विशेष धार्मिक व राष्ट्रीय सणांच्या दिवशीही शाळेत अशा स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करता येतील. 3. नियोजन. अशा कार्यक्रमांचे नियोजन, अन्य संस्थांच्या कार्यक्रमात सहभाग घेण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे व अशा संस्थांशी संपर्क ठेवणे, तज्ज्ञांशी संपर्क ठेवणे ही कामे या संदर्भात आवश्यक व महत्त्वाची असतात. या कामाची रुची असलेल्या एखाद्या शिक्षकास हे काम सोपवावे, त्यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाची आखणी करावी व त्यांचे क्रियान्वयन कसे होते यावर मुख्याध्यापकाने नियंत्रण ठेवावे. कार्याचा तपशील शिक्षकांना लिहून ठेवावयास सांगावा. वेळोवेळी चर्चा करावी. शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार व विकास योजना. विद्यार्थ्यांनुसार मार्गदर्शनाद्वारे आपण शाळेतील गळती थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू नये. काही विद्यार्थ्यांना काही विशिष्ट परिस्थितीत शाळा सोडावी लागते. उदाहरणार्थ, घरात तोच मुलगा कुटुंबाचा आधार असल्यामुळे कुठेही नोकरी करून पैसा मिळवणे व कुटुंबाचे भरणपोषण करणे त्यास आवश्यक ठरते. शेतीवाडीत काम करावे लागते. अशा परिस्थितीत हा विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित होतो. 1. रात्रशाळा. अशा विद्यार्थ्यांकरिता रात्रशाळा योजना उपकारक ठरते. रात्रशाळेतील अध्यापनातून काही विषय कमी करून रात्रशाळेत शिकविण्याची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यास या शाळेत अभ्यास करून आपली शैक्षणिक पात्रता वाढविता येऊ शकते. त्यांच्या आवश्यकतेनुसार व अभिरुचीनुसार विषय निवडून अभ्यास करण्याची व परीक्षा देण्याची व्यवस्था केली गेल्यास अधिक चांगले. एका किंवा अनेक विषयात त्याला परीक्षा देता यावी व त्या विषयाच्या बाबतीत वेगवेगळे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था असावी. 2. समाज शिक्षण योजना. ज्यांना शालेय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते, परंतु इतरांकडून आपली फसगत होऊ नये व जगातील विविध क्षेत्रातील ज्ञान आपणास असावे असे वाटत असते, अशा लोकांना आवश्यक ते ज्ञान देऊन समाजाचा उपयुक्त घटक होण्याकरिता समाज शिक्षण योजना शाळेद्वारे राबविण्यात येऊ शकते. शाळेतील वरच्या वर्गाकरिता समाजसेवा हा विषय निर्धारित केलेला आहे. या विषयाचे शिक्षण व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना समाजसेवा शिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्याकरिता योग्य कार्यक्रमाची आखणी करून शालेय परिसरात समाजसेवेची विविध केंद्रे मुख्याध्यापकांनी उभी करावीत. यातून शालेय परिसराचे किंवा शालेय विद्यार्थ्यांचे समाजसेवा विषयाचे शिक्षण होईल व शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणही होईल व ते राष्ट्राकरिता उपयोगी नागरिक ठरू शकतील. पाठाचा सारांश पाहूया. सब घोडे 12% अशी अध्यापन व्यवस्था असल्यास शाळेतील विद्यार्थी संख्येत गळतीचे प्रमाण तरी खूप राहते आणि किंवा मग कच्च्या विद्यार्थ्यांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाऊन शालांत परीक्षेत फारच वाईट निकाल लागतो. क्षमतानुसारी मार्गदर्शनाची व अध्यापनाची व्यवस्था नसल्यास राष्ट्रीय उत्पन्नाची आधारावर होणाऱ्या बऱ्याच खर्चाचा अपव्यय होतो. हे टाळता यावे म्हणून विद्यार्थ्यांचे त्यांच्या क्षमतेस अनुसरून वर्गीकरण करण्यात यावे. क्षमतेप्रमाणे तुकड्यांची रचना करण्यात यावी. क्षमतेस अनुसरून अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कच्च्या विद्यार्थ्यांकरिता व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता निदानात्मक कसोट्या घेऊन दोष दूर करण्याकरिता सुधार कार्यक्रम आखावेत व ते कार्यान्वित करावे. सुधार कार्यक्रमात वर्ग अध्यापन पद्धती, गट अध्यापन पद्धती व व्यक्तिगत अध्यापन पद्धती यांचा वापर करावा. तसेच क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांचीही आखणी व्हावी. निम्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचा 50% भाग, मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचा 75% भाग व उच्च श्रेणीच्या क्षमतेच्या म्हणजे हुशार विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचा संपूर्ण भाग निर्धारित करावा. परीक्षेच्या व्यवस्थापनातही परीक्षेच्या रचनेत
50% गुण निम्न श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेल्या भागांवर प्रश्नांसाठी असावेत व 25% गुणांचे प्रश्न मध्यम श्रेणीच्या विद्यार्थ्यांकरिता निर्धारित केलेल्या भागावर असावेत व 25% प्रश्न केवळ उच्च श्रेणीकरिता निर्धारित केलेल्या भागावर असावेत. हुशार विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या मार्गदर्शनाची आवश्यकता किंवा व्यवस्था करण्यात यावी. या गटावर स्वाध्याय पद्धतीचा व व्यक्तिगत पद्धतीचा विशेष वापर करण्यात यावा. शालाबाह्य विषयातील प्रज्ञा व क्षमतांचा शोध घेऊन विविध कार्यक्रमांद्वारे त्यांचा विकास करण्यात यावा. याकरिता उपलब्ध स्थानीय तज्ज्ञांचे सहाय्य घेण्यात यावे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. याकरिता निदानात्मक कसोट्या व व्यक्तिगत शिक्षण पद्धतीचा विशेष वापर करण्यात यावा. शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास साधण्याकरिता रात्रशाळा वर्गाचे संयोजन व संचालन करण्यात यावे. धन्यवाद.